आपण या क्षणी आहोत मुंबई महानगरपालिकेच्या या सेल्फी पॉइंट येथे। मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या समोर हा सेल्फी पॉइंट आहे। मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना म्युनिसिपल मजदूर संघाचे सरचिटणीस प्रकाश जाधव यांनी निर्वाणीचा इशारा दिलेला आहे। त्यांच्या काही मागण्या आहेत। त्याचप्रमाणे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सफाई कामगारांवरती अन्याय होईल असा एक निर्णय घेतलेला आहे। नेमका तो निर्णय काय आहे आणि त्याला प्रकाश जाधव यांच्या संघटनेकडून का विरोध होतोय या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय। प्रकाश सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। नेमकं काय घडलं की जेणेकरून तुम्हाला पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना निर्वाणीचा आंदोलनाचा इशारा द्यावा लागला, तोही उग्र आंदोलनाचा? नेमकं काय घडलं? बृहन्मुंबई महानगरपालिका या महापालिकेचे आयुक्त म्हणून आदरणीय भूषण गगराणी साहेब यांनी घनकचरा व्यवस्थापन खाते या खात्यातील मोटर लोह विभागामध्ये सध्या महानगरपालिकेच्या कामगार कर्मचाऱ्यांच्या आणि माध्यमातून कचरा उचलण्याचं काम संपूर्ण मुंबई नगरीमध्ये केलं जातं। परंतु सध्या महानगरपालिकेच्या व्हेकल्स म्हणजे गाड्या किंवा कामगार न घेता ठेकेदाराच्या माध्यमातून गाड्या आणि कामगार घेऊन कचरा उचलून साफसफाईचं काम करण्याचं धोरण महापालिकेने प्रस्तावित केलं आहे। आणि त्यामुळे या ठिकाणी महानगरपालिकेच्या आजच्या कामगारांना कोणत्याही तऱ्हेचा या ठिकाणी धोका नाही असं प्रशासन म्हणत आहे। असलेले कामगार हे महानगरपालिकेच्या दुपारपाळीमध्ये कामासाठी वापरून त्यांचं संरक्षण केलं जाईल। एकही जागा ही शेड्यूल पोस्टवरती असलेली एकही जागा खाजगीकरणामध्ये जाणार नाही अशा तऱ्हेचं या ठिकाणी धोरण त्यांनी सांगितलं। परंतु या ठेकेदाराच्या गाडीवरती येणारा नव्याने येणारा जो कामगार आहे त्या कामगाराला कोणत्याही तऱ्हेची सुविधा दिली जाणार नाही, ती ठेकेदाराने द्यावी। आणि त्यामुळे हा जो घनकचरा व्यवस्थापन खात्यामध्ये मोटर लोडरमध्ये काम करणारा जो कामगार आहे तो या देशातील मागासवर्गीय समाजाचा कामगार असतो आणि त्यामुळे ठेकेदाराकडे काम करणाऱ्या कामगाराला कोणत्याही तऱ्हेचं संरक्षण नाही, त्याला किमान वेतन दिलं जात नाही, वेळेवर दिलं जात नाही। आणि त्यामुळे या ठिकाणी आज जे सफाई कामगाराला लाडपागे समितीच्या धोरणानुसार मिळणारे फायदे आहेत त्याच्यातला एकही फायदा या कामगाराला मिळणार नाही। आणि म्हणून चतुर्थ श्रेणीमध्ये काम करत असलेल्या या कामगारांना खाजगीकरणाच्या नावाने उद्ध्वस्त करून या देशातील मागासवर्गीय समाजाचा जो हा सफाई कामगार आहे त्याला या ठिकाणी ठेकेदारीच्या माध्यमातून खाजगीकरणाच्या माध्यमातून उद्ध्वस्त करण्याचं काम बृहन्मुंबई महानगरपालिका करते आहे। आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन करण्याचं धोरण म्युनिसिपल मजदूर संघ या संघटनेचे अध्यक्ष आणि भारत सरकारचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या या बृहन्मुंबई महानगरपालिकेतील म्युनिसिपल मजदूर युनियन कोड क्रमांक 52 या सहित महानगरपालिकेमध्ये एकूण 45 युनियन्स आहेत। या सर्व युनियनचं एक फेडरेशन करून या विषयावरती तीव्र आंदोलन करण्याचं आणि कामगारांच्या भावना या महापालिका आणि राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय हा घेतलेला आहे। अशा तऱ्हेनं या ठिकाणी आज मी प्रकाश जाधव जाहीर करत आहे। जर कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसू शकतो, आजच्या स्थितीमध्ये जर पाहायला गेलं तर किती हजार कामगार सफाई कर्मचारी पालिकेमध्ये कार्यरत आहेत? सफाई कामगार हे 28,000 कामगार आहेत, परंतु
मोटर लोडवरती काम करणारे 6 ते 7 हजार कामगार आहेत आणि त्या ठिकाणी नव्याने येणारे जे कामगार असतील हे ठेकेदाराचे असल्यामुळे त्यांना कोणत्याही तऱ्हेचं या ठिकाणी आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या त्याला हव्या असणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या कुठल्याच मिळणार नाहीत आणि तो या ठिकाणी असुरक्षित होईल, म्हणून हे आमचं आंदोलन आहे. महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी जर हा निर्णय तात्काळ मागे घेतला नाही तर आम्ही उग्र आंदोलन उभारून पालिकेला सळो की पळो करून सोडू असं म्हणणं आहे प्रकाश जाधव यांचं. नेमकं हे उग्र आंदोलन होईल का नाही हे येत्या काही दिवसात आपल्याला पाहायला मिळेलच. तुर्तास आपण येथेच थांबतोय. मुंबई येथून कॅमेरामन सलीम खतीब यांच्यासहित रिपोर्टर दिनेश मराठे, मुंबई. धन्यवाद.